रामकृष्ण हे या बाजूला हां या माऊलीकडे माझ्या बाजूला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. थोडे यानेकडे माझे दादा. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी. झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आमच्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चा जो आपला 28 दिवसाचा मुक्काम 28व्या दिवसाचा मुक्काम पुण्यनगरी क्षेत्र वेळापूर या ठिकाणी गेली 47 वर्ष आपला माऊली संस्थांच्या पालखीजवळ होता. पण आमच्या या विनायक माऊलीच्या सेवेने गेल्या 2 वर्षापासून आपला हा मुक्काम तिथं पण चांगलं होतं. पण तरी थोडीशी याना त्या माध्यमातून गैरसोय पाण्याचा टँकर येणं काही गॅसेस येणं वगैरे ह्या अडचण होती. आणि तिथं हजारो दिंडी आणि त्यामध्ये आपली एक दिंडी तर ती थोडं तर यांनी पहिलं सांगितलं माऊली आपलं समाज मंदिर आहे आणि 2022 साली आपलं ते छानपैकी आपल्याला मार्गी आले आणि संत रोहिदास महाराजांच्या नावाचंच समाज मंदिर आहे. तर आपली दिंडी आपल्याकडे यायला काहीच हरकत नाही. तर मला अरे वा वा चांगली गोष्ट. मग त्यांनी मला शब्द दिला त्याप्रमाणे आपण 2 वर्षापासून त्यांच्या सेवेला येतो. खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. आज त्यांचं मुंबईला आवर्जून येणं झालं आणि मग त्यांनी सांगितलं माऊली मी तुमच्या घरी नक्कीच येणार पाय लागणार. त्याप्रमाणे आपल्या शास्त्रीनगर शाळेमध्ये आले. त्यानंतर आमच्या नामाच्या बाजारात आले. त्यानंतर आपल्या निवासी आल्या. आता आम्ही आदित्यच्या घरामध्ये आहे. बिल्डिंग नंबर 4 विंग आय रूम नंबर 2 तळमजला या ठिकाणी आम्ही आहे. खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण. आता आम्ही 1 तास माझ्या कामाच्या वेळेच्या 1 तास लवकर निघालो कारण यांच्या बहिणीची तब्येत थोडी ठीक नाही. आमचा गणेश कारंडे त्याची मिसेस म्हणजे त्याची बहीण. तर माऊली आता माझ्याकडून बोलणं झालं 2 शब्द तुमच्याकडून मुखातून पण बोला. तुम्हाला कसं वाटलं कालपासून माझ्या सहवासापासून तुमच्याबरोबर फिरलो ते आम्ही माझं तर वैयक्तिक मत आहे की विठ्ठलाबरोबर विठ्ठला क्या बात आहे रामकृष्ण. नाही ही चांगली भावना आहे. हे एकच वाक्य सांगतो ज्याच्या नजरेत सुख असतं त्यालाच सुख दिसतं. म्हणजे तुम्ही स्वतः मुळात चांगले आहात म्हणून तुम्हाला नजरेत समोरचा व्यक्ती चांगला होतो. मी चांगला आहे हे जरी सत्य असलं तरी तुमची नजर तुमची दृष्टी तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून तुम्हाला चांगलं दिसतं. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. असं तुमच्याकडून चांगलं सहकार राहो. माझ्यापेक्षा तुम्ही वयानं 10-12 वर्ष लहान आहात त्यामुळे माझा अनेक आशीर्वाद. असे तुमच्या मनात इच्छा आकांक्षा कामना मनोकामना पूर्ण हो. तुमच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण हो. त्यांना उदंड आयुष्य मिळो. तुमच्या कुटुंबाला आयुष्य मिळो. आणि असंच तुमच्या हातून सत्कार्य चांगलं राहू. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे. मी वडीलकीच्या नात्याने एकच तुम्हाला सांगेल कुठल्याच झालेल्या गोष्टी बोलायच्या नाहीत. भले ते चांगले हो तुमच्या हातून सत्कार्य हो. कारण शेवटी ते भगवंताला माहिती असतं. म्हणजे आपण तोंडानं किती जरी सांगितलं तरी ते व्यर्थ. म्हणजे थोडक्यात आपण नाहीच बोलायचं. किती जरी केलं मी या पोराचा बाप आहे मी या पोराचा बाप आहे असं बोलायचं नसतं. त्या आईलाच माहिती असतं ह्या पोराचा बाप कोण आहे. लक्षात आलं का. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की काय किती त्रास हो तुमच्यातून चांगलं हो कुणी तुम्हाला दोष देऊ कुणाचा यश मिळो फायदा मिळो काहीच बोलायचं नाही. मौनम सर्वम साध्यते. शांत राहून सगळं गोष्टी करता येतात आणि पांडुरंगाच्या स्मरणाने आपण करायचं कुठलंही कार्य. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे कुठल्याही गोष्टीचा झालेला आढावा बोलायचा नाही करायचं नाही. कुणी त्रास दिला त्या माणसाचं का आपल्या तोंडावर नाव बरोबर त्याने जी नीचपणा वागला वाईट वागला त्याचं आपल्या मुखात का त्याचं नाव सारखं. त्याचं जरी तुम्ही उनं धुणं काढलं तरी नाव येतं ना. मला सांगा रावणाचं नाव येतं का नाही. रामाचं नाव आलं पाहिजे. आपण का रावणाचं नाव घेतो सारखं. त्यामुळे खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. आणि संकल्प तुम्ही केलेला आहे एवढं निश्चित ठेवा. काहीतरी संकल्प केलाय येळापूरला गेल्यावर एक वही घेऊन नमस्मरणाची चालते. रामकृष्ण हरी.